आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। मागील काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून सातत्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हत्या करण्याच्या आणि जीविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। राहुल गांधींना धमक्या देणाऱ्या नेत्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याचा, त्यांची जीभ कापण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। त्यासाठी बक्षिसं जाहीर केली जात आहेत। त्यामुळे राहुलजी गांधी यांच्या जीवितास भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांपासून धोका आहे हे स्पष्ट झालंय। दिल्लीतील भाजपचा नेता तरविंदर सिंह मारवा यानं राहुल गांधींची हत्या अवस्था त्यांची आजी इंदिरा गांधीप्रमाणे करू अशी खुलेआम धमकी दिली आहे। भाजपच्या केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलंय। शिंदेच्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्या 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय, तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असं वक्तव्य केलंय। भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांची ही वक्तव्य अत्यंत गंभीर असून राहुल गांधी यांच्या जीविताला यापासून धोका आहे हे स्पष्ट झालंय। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे, पण सरकार आणि भाजपानं अद्यापही धमक्या देणाऱ्या नेत्यांवर कोणती कारवाई केली नाही। त्यामुळे हे सर्व जाणीवपूर्वक सुरू आहे हे स्पष्ट झालंय। राहुल गांधी यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या देशविघातक घटकांनी केली आहे। त्यामुळे या धमक्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्यानं संसदेत आणि देशभरात सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद करत आहेत। जातनिहाय जनगणना करण्याची व आरक्षण देण्याची मागणी केली आहे। ज्या गोष्टींना ज्यांचा विरोध आहे ते लोक राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करण्याची, जीवे मारण्याच्या धमक्या देण्याची सुनियोजित मोहीम चालवत आहेत। तरी राहुलजींना धमक्या देणाऱ्या नेत्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करून माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक इथं धरणे प्रदर्शन करून पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनावर भाऊरावजी पाटील गोरेगावकर, भास्कर बेंगाल, शेख नाईम, शेख लाल, आबेद अली खान, शेख नौमान नवेद, सतीश लोणकर, साद अहमद, ताजिबा पाटील, एकनाथ शिंदे, आकाश जगताप, बाऊराव पाटील, शेख बासित, पाठण साजिद खान, उल्हास पाटील, लाखन पठाडे, आकाश जाधव, कालिम खान, अमोल पाटील, शेख इस्माईल, शालिक ताले, शिवप्रसाद जाधव, संतोष जाधव, संजय देशमुख, अक्षय ढकोरे, शेख शाहनवाज, शेख आवेस, जाहीर पठाण, आमिर बागवान, शेख इरफान, अमोल खिल्लारी, जावेद चौस, मोहम्मद अकीब, मोहम्मद परवेज, मोहम्मद तौहीद, पांडुरंग सरनाईक, रऊफ खान, आलम खान आदींनी आंदोलनात सहभाग घेतला। राहुलजी गांधी यांना जीभ कापतोच असं म्हटलं नाही, ते त्याची आजीसुद्धा काही बयान झाले आहेत की इंदिरा गांधी आणि राजीवजी गांधी यांच्यासारखं तुमचंसुद्धा आम्ही मर्डर करून टाकू या हे सुद्धा भाषण झालेलं आहे। हे सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा जीभ छाटू म्हणून सांगितलं। या महायुतीचे आणि म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जे एक माणूस वेगवेगळे बेताल असं वक्तव्य सारखं करत आहेत। या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही हा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला। इतक्या धमक्या दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही। धमक्या याच्यामध्ये भारतामध्ये मोदीच्या राज्यामध्ये या ठिकाणी हुकुमशाही आली का काय ही जनसामान्याला, आम्हाला, तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे। म्हणून एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खुल्या आम धमक्या देण्याचं काम जर हे करत असतील, ठीक आहे, निवडणुकीमध्ये जनता याला पाहिल्याशिवाय सोडणार नाही, पण अशी जर धमक्या देत असतील, असे नेते मारायचं काम जर करत असतील आणि अशा धमक्या देऊन ते वोटिंग घेण्याचं जर काम करत असेल तर निश्चित या भारताची जनतासुद्धा काही वेळी राहिलेली नाही। त्या भारताची जनतासुद्धा त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील। पहिल्यांदा या ठिकाणी दिल्लीतील भाजप नेता तद्वीर सिंह मारवा यांनी सांगितलं
इंदिरा गांधी आणि राहुल गांधीसारखं तुमचे आम्ही हाल करून टाकू. त्यानंतर भाजपचे दुसरे केंद्रीय मंत्री रणजीत बिट्टू यांनी सुद्धा सांगितलं की आतंकवादी आहे, फलानं आहे, बिस्तानं आहे. म्हणजे मंत्री राहिलेल्या लोकांना आपण काय बोलावं जर हे कळत नसत तर खरंच या देशाचं दुर्दैव या ठिकाणी म्हटलं पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं 70 वर्षामध्ये काँग्रेसनं जे केलं नाही ते आम्ही करून दाखवतो आणि खरंच हे त्याप्रमाणे करून दाखवतो का ही आम्हाला शंका या ठिकाणी यायला लागली. त्या 70 वर्षामध्ये हा काँग्रेस या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगत होता आणि आज हुकुमशाहीमध्ये जगतोय आणि ती हुकुमशाही नष्ट करण्याकरता आम्ही निश्चितपणे लढा दिल्याशिवाय या ठिकाणी राहिला. मग ते संजय गायकवाड असो, ते बोंडे असो, वेगवेगळे वक्तव्य या ठिकाणी जिभेचे चटके द्या. अरे काय तुम्ही बोलताय, काय दम असेल तर समोर या, काय करायचं पाहून. राहुल गांधी संपत्ती आहे वारंवार त्यांना असं खंडित करत आहेत. नाही, राहुल गांधी ज्यावेळेस कन्याकुमारी ते काश्मीर, जम्मू काश्मीर हे जे दौरे काढले, लोकांचा प्रतिसाद पाहिला, मोहब्बत की दुकान त्यांनी खोलण्याचं काम या ठिकाणी केलं. लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण त्यांच्याबद्दल झाली आहे आणि त्याचाच परिणाम आपण लोकसभेला पाहिलेला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि पायाखालची वाळू घसरते म्हणून यांना काय बोलावं. जसं बावचळले म्हटलं तर हरकत नाही, ते बावचळले ह्याला समजेल आपण काय बोलावं. एखाद्या माणसाला काही करतात ना तो चिडून बोलतो आणि असं करील तसं करील, मारून टाक, त्या प्रकारची भाषा यांची व्हायली. निश्चितपणे आम्ही राहुल गांधीच्या सोबत आहोतच, त्यांच्या पाठीमागं आहोतच. त्यांच्या केसायला जर धक्का लागला तर काय होईल या ठिकाणी पाहून घेऊ. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73.